नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मान्यताई विक्रम यांना म्हणतात, अहो तुम्ही आल्या आल्या पार्थवर का चिडलात? तर आता विक्रम म्हणू लागतात, मग काय करू मांडणी, सांग ना. अगं मला वाटेतच ही बातमी कळाली होती आणि त्याचवेळी मी लगेच आपल्या समोरच्या पार्टीला फोन केला आणि त्यांना विचारलं नक्की काय कळलं. तर त्यावेळी ते मला म्हणाले की एकतर समोरच्याने दिलेली ऑफर आणि त्यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आणि म्हणूनच मी आल्यावर पार्थला जाब विचारला. पार्थला काय गरज होती रम्याकडून प्रेझेंटेशन काढून घ्यायची, आणि ते असंही म्हणालेत की तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग वाटतेय. आता पार्थ बाबा होणार आहे, मग बाळाची, काव्याची आणि ऑफिसची जबाबदारी त्याला नीट सांभाळता यायला नको का? म्हणून मी चिडलो. मान्यताई म्हणतात, बरं. तर आता विक्रम म्हणतात, काव्यावरून आठवलं, काव्य आता कशी आहे, बरी आहे ना, तिचा मूड ठीक आहे ना? तर मान्यताई म्हणतात की हो आहे. तर दुसरीकडे काव्या फोनवर बोलत असते आणि मैत्रिणीला म्हणते, हो ग, तुला पण खरंच खूप छान मार्क्स पडलेत. मला तर वाटलंच नव्हतं की मला एवढे मार्क्स मिळतील, पण खरंच खूप छान मिळालेत. मला माझ्या मार्कांची भीती वाटत होती, परंतु ठीक आहे, मी तर आता हॅप्पी आहे. तर आता काव्याची मैत्रीण काव्याला म्हणते, काव्या, अगं आपल्या प्रिलिम्सच्या डेटसुद्धा जाहीर झाल्या आहेत. काव्या म्हणते, काय, कधी? तर आता दुसरीकडे मान्यताई विक्रम यांना म्हणतात, 6 महिन्यानंतर. तर विक्रम म्हणतात, काव्याची तयारी असेल ना? तर मान्यताई म्हणतात, हो, तोपर्यंत तिचीही तयारी झालेली असेल. तर इकडे काव्य आपल्या मैत्रिणीला म्हणते, हो, तोपर्यंत माझी तयारी होणारच आहे, मी करेन ना, अगदी व्यवस्थित तयारी करेन. मला तर छान अभ्यास करायचा आहे, IASचा. तर आता काव्याची मैत्रीण काव्याला म्हणते, सॉरी, पण तुझी तर तयारी झालीच असेल ना गं? आता काव्याला ते सर्व क्षण आठवतात. दिवसरात्र एक करत काव्याने आपल्या IASचा अभ्यास केलेला असतो, प्रिलिम्सही दिलेली असते, आणि ज्यावेळी फायनल असते त्यावेळी काव्याच्या आयुष्यात आलेला तो भयंकर प्रसंग. परीक्षेला जात असतानाच तिच्यावर झालेला प्राणघातक हल्ला, आणि ती हॉस्पिटलमध्ये असताना शुद्धीवर येताच पार्थला म्हणते, उद्या परीक्षा होती आणि त्यावेळी जर असं काही झालं असतं तर काय केलं असतं मी? तर त्यावेळी पार्थ रडतच काव्याला म्हणतो, परीक्षा आजच आहेत पार्थ. काव्याची माफी मागत म्हणतो, सॉरी, मला माफ करा. एक दिवस आधी निघूनसुद्धा मी तुम्हाला परीक्षेला नाही पोचू शकलो. आता काव्या त्याच विचारात हरवून गेलेली असते. त्यावेळी काव्याची मैत्रीण काव्याला म्हणते, सॉरी, अगं राग आलाय का तुला? अगं पण अनिशा म्हणायची तुझ्याबद्दल, तुझ्या अभ्यासाबद्दल. तर त्यावेळी काव्या तिला विचारते, काय म्हणायची? तर काव्याची मैत्रीण काव्याला म्हणते, ती म्हणायची, काव्याची यारी म्हणजे जगात भारी. मानलं पाहिजे तिचं, अभ्यास करण्याचं असणारं तिचं कौशल्य, तिच्या अभ्यास करण्याची, IAS होण्याची असणारी जिद्द. काल परवापर्यंत ती तुझ्यावर नाराज होती, असंच म्हणायची की एवढी हुशार मुलगी शेवटपर्यंत पोहोचते, शेवटच्या टार्गेटपर्यंत पोहोचते आणि दुसराच काहीतरी करून बसते. आता काव्या लगेच फोन ठेवते आणि म्हणू लागते, आता अनिशा आणि माझ्या मैत्रीची शपथ, आता मला IAS होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता माझ्या IAS होण्याच्या स्वप्नाच्या मध्ये मी दुसरं तिसरं कोणीही येऊ देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मान्यताई विक्रम यांना म्हणतात, दुसरं तिसरं काही मनात येऊ देत सुद्धा नाही. ती अगदी मनापासून बाळाचा ध्यास घेतलाय तिने, सगळं अगदी मनापासून करते हो आपली नंदिनी. तर विक्रम म्हणतात, कमाल आहे, ती कमालच आहे. तर आता मान्यताई म्हणतात, ती अगदी स्वतःला न खचू देता, स्वतः न डगमगता आपल्या जीवाला सुद्धा या सगळ्यात खंबीर करत आहे. स्वतःसोबत ती जीवाला सुद्धा सावरत आहे. नंदिनी काय करते ना ते सांगण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे उपास तपास म्हणू नका, देवळात जाणं, मंदिरात जाताना अनवाणी जाणं, देवळाच्या पायऱ्या झिजवणं, हे सगळं काही ती अगदी मनापासून करते. पण देव अजून किती परीक्षा घेणार आहे तिची ना, ते देवास ठाऊक. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते, मान्यताईंना आवाज देत म्हणते, आई बाबा, मी आत येऊ का? आता नंदिनी आतमध्ये येताच विक्रम यांची चौकशी करते आणि म्हणू लागते, कधी आलात बाबा तुम्ही? अहो, आत्ता देवळातून घरी आले. मिथून काका भेटले, ते मला म्हणालेत की बाबा आलेत. बाबा, कसे आहात तुम्ही? तर विक्रम म्हणतात, मी एकदम ठणठणीत आहे. तर नंदिनी विक्रम यांना म्हणते, कशासाठी एवढे दिवस बाहेर थांबता बाबा? मी खरंच तुम्हाला मिस करतो. अहो, तुमची एनर्जी, तुमचे विनोद, खरंच आम्ही खूप तुम्हाला मिस करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईसाठी तुमचा असणारा तो रोमांस, आम्ही खरंच सगळं मिस करतोय. तर मान्यताई म्हणतात, ए नंदिनी, काय हे? तर नंदिनी म्हणते, हो, अगदी खरं आहे. तर विक्रम मान्यताईंना म्हणतात, काय ग, सगळं सांगतेस का यांना? तर मान्यताई म्हणतात, नाही हो, मी काही सांगितलं नाही. तर त्यानंतर आता विक्रम नंदिनीला विचारतात, कशी आहेस बाळा तू? नंदिनी म्हणते, मी एकदम बरी आहे बाबा. तर मान्यताई म्हणतात, आणि जन्मेजय महाराज?
तर नंदिनी म्हणते, ते काय तिथूनच ऑफिसला गेलेत. मी सुद्धा आता आवरून आनंद निवासला निघणारच आहे. तर मान्यताई नंदिनीला म्हणतात, बरं ऐक, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर आम्ही पुढच्या 6 महिन्यानंतरचं प्लॅनिंग करतोय. पुढच्या 6 महिन्यानंतर एक महत्त्वाचा दिवस असणार आहे. मला असं वाटतं की त्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासूनच करायला हवं. तर आता विक्रम मान्यताईंच्याबद्दल म्हणतात, बघा बघा, उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे. तर मान्यताई म्हणतात, अहो काही काय बोलताय तुम्ही? तर नंदिनी म्हणते, बरं, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय दोघे? आता त्याचवेळी त्या ठिकाणी काव्या येते. काव्या म्हणते, काय बाबा, कसे आहात तुम्ही? कधी आलात? तर विक्रम म्हणतात, हां, काय आत्ता चालू आहे. तू कशी आहेस बाळा? काव्या म्हणते, मी एकदम मस्त आहे. आणि आता 6-7 महिन्यानंतर माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट येणार आहे. त्याचीच तयारी चालू आहे. तर आता मान्यताई आणि विक्रम खूप खुश होतात. तर मान्यताई म्हणतात, बघा बघा, तिला तरी कळतंय. तर विक्रम म्हणतात, ओ, काव्याला माहीत आहे आणि काव्या तेवढी जबाबदार सुद्धा आहे. मान्यताई म्हणतात, बघ, आम्ही सुद्धा त्याविषयीच बोलत होतो. 6-7 महिन्यानंतर जरी हा कार्यक्रम असला तरी सुद्धा तयारी आत्तापासूनच करायला नको का? जर आपण आत्तापासून तयारी केली तर किती छान होईल ना? तर काव्या म्हणते, हो ना, त्यासाठी आत्तापासून तयारी करायला हवी. आता मला जागरण करूनही माझ्या कामं पूर्ण करावी लागतील. कारण आता आता मला कोणतीही गोष्ट मागे टाकायची नाही. तर विक्रम काव्याचं कौतुक करत म्हणतात, बघ, कशा गोष्टी बॅलन्स करायच्या या काव्याकडून शिकायच्या. तुला उगाचच घाई असते डोहाळे जेवणाची. तर त्याचवेळी काव्याच्या लक्षात येतं की यांची चर्चा आपल्या डोहाळे जेवणाविषयी चालू आहे. तर काव्या म्हणते, डोहाळे जेवण? तर मान्यताई म्हणतात, हो, अगं माझ्या मैत्रिणीची एक वाडी आहे. तिथे खूप झाडं आहेत. अगदी नदीच्या किनारी आहेत. त्यानंतर जाई-जुईंच्या वेलींचा अगदी बहर आलेला असतो. मला असं वाटते की तुझं डोहाळे जेवण तिथेच करावं. आता नंदिनीला ती जागा भरपूर आवडलेली असते. नंदिनी म्हणू लागते, आई, खरंच खूप छान प्लॅन केलाय तुम्ही. तर विक्रम म्हणतात, काय अगं, गुहागर म्हणजे किती लांब पडणार आहे? 6व्या-7व्या महिन्यात तिला एवढा लांब ट्रॅव्हलिंग करायला द्यायचंय का? नाही नाही, मला तर इथे पटतच नाहीये. तर मान्यताई म्हणतात, घाटलात खोडा. तर विक्रम म्हणतात, अगं खोडा काय? इथे मात्र काव्या शांतच असते. कारण काव्याला मात्र तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मान्यताई म्हणतात, अहो, मी काही तिला चालत घेऊन जाणार आहे का? अहो, मी तिची काळजी घेईन. आणि हे बघा, मुंबई ते गुहागर हा प्रवास अगदी सुखराच होईल. अहो, मी घेईन ना, अगदी मनापासून तिची काळजी घेईन. आम्ही आहोत ना सर्वजण. आणि माझी सुद्धा ती सून आहेच हो, मला सुद्धा काळजी आहे तिची. आता नंदिनी म्हणू लागते, हो बाबा, काळजी करू नका, सगळे काही प्लॅनिंग व्यवस्थितच होईल. आता मात्र विक्रम हात जोडतात आणि म्हणू लागतात, तुम्ही म्हणाल तसं तुम्ही बघा काय ते. असं म्हणत तिघांचीही चर्चा चालू असते. काव्या मात्र तिच्या वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते. काव्या मनाशीच म्हणते, मी तर यांना माझ्या 6 महिन्यानंतर होणाऱ्या प्रिलिम्सबद्दल सांगायला आले होते, पण हे तर असं म्हणतात. आता काव्याला काय करावं काहीच सुचत नसतं. त्याचवेळी नंदिनीचं लक्ष काव्याकडे जातं. आणि म्हणूनच नंदिनी काव्याकडे जाते आणि काव्याला विचारते, काव्या, अगं काय झालंय? नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, चल, मला तुझ्याशी बोलायचंय. तर काव्या म्हणते, अगं आत्ता तर? नंदिनी म्हणते, हो, चल. तर मांडणीताई म्हणू लागतात, हे बघा, ह्या गेल्यात दोघीजणी. मला यांच्यासोबत प्लॅनिंग करायचं होतं, परंतु परंतु तुमची बडबड इतकी होती ना की त्या दोघंही गेल्या. आता मी प्लॅनिंग कसं करू सांगा बरं? तर विक्रम म्हणतात, कसलं प्लॅनिंग करतेस तू? आत्तापर्यंत मी डेस्टिनेशन वेडिंग ऐकलं होतं, पण तुझं काय चाललंय, डेस्टिनेशन डोहाळे जेवण? तर आता मांडणीताई म्हणू लागतात, नवीन आहे आणि आपलंच. आता मात्र विक्रम यांना हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या आपल्या आईवर खूप चिडलेली असते. रम्या म्हणू लागते, डोकं फिरलंय का तुझं? तुला काय गरज होती त्या विजयशी बोलायला जायची? तर आता वसू आत्या म्हणू लागतात, रम्या, मी गेले नव्हते त्याच्यासोबत बोलायला, तर तोच माझ्याशी बोलायला आला होता. तुझ्यावर जो अन्याय झालाय ना, त्याविषयी त्याला माझ्याशी बोलायचं होतं. पण खरं सांगू का रम्या, अगं खूप पोटतिटकीनी तो बोलत होता. तर रम्या म्हणते, उगाच सांगितलं मी त्या विजयला. तर वसू आत्या म्हणतात, तू सांगायच्या अगोदरच त्याला कळालं होतं. रम्या म्हणते, म्हणजे? तर आता वसू आत्या म्हणतात, रम्या, ज्यावेळी पार्थ तुला म्हणाला की हे प्रेझेंटेशन देऊ नको, त्याचवेळी विजयने केबिनच्या बाहेर राहून ऐकलं होतं आणि त्याचवेळी त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आता देशमुखांना द्यायचं नाही. आता रम्याला तो क्षण आठवतो. विजय तिला म्हणालेला असतो, चिल मार, सोड न, मी आहे ना, माझ्यावर सोड सगळं काही. रम्या म्हणते, अरे देवा. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या, आजपर्यंत तुझे बाबा सोडले, तर तुला जर कोणाची काळजी वाटली असेल ना, तर त्या विजयला. अगं तू अगदी मनापासून तुझी काळजी करतोय. रम्या म्हणते, आई? तर वसू आत्या म्हणतात, हो रम्या, मी अगदी खरं सांगते तुला. वसू आत्या त्या रम्याला म्हणतात, रम्या गं, तूच आठवून बघ ना, आजपर्यंत पार्थ, विक्रम किंवा मांडणी यांनी कोणी तुझा कधी विचार केला होता का? तुला काय वाटते याचा विचार त्यांनी कधीच नाही केला.
अगं तुझंच काय, माझ्या बाबतीतही तेच घडले. मला काय वाटतंय, माझं मत काय आहे, माझं वय काय, माझ्याबद्दलच्या गोष्टी कधीच त्यांनी विचार नाही केला रम्या. आणि म्हणूनच रम्या मी ठरवलं होतं की आत्तापर्यंत झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा. पण कसा घेणार सांग ना रम्या, कसा घेणार? अगं प्रत्येक वेळी मी जर काही बोलायला गेली तर तुझं पार्थवरचं असणारं ते वायफळ प्रेम उफाळून येतं ना, त्यामुळे मला तर काही हालचालच करता येत नाही. आता रम्या वसुहत्यांवर चिडते आणि म्हणते वायफळ? तर वसुहत्या म्हणतात की हो वायफळ, ज्याच्यातून काही फळ मिळत नाही ना त्याला वायफळच म्हणतात. रम्या म्हणू लागते आई तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तर वसुहत्या म्हणतात हो, गेली कित्येक वर्ष ज्याच्या प्रेमात तू पडलीयस ते तुला मिळणारही नाही. पण रम्या त्यापेक्षा विजय बरा. अगं बघ ना, तो तुझा विचार करतोय. आणि म्हणूनच आता मी ठरवलंय की तुझं आणि विजयचं लग्न थाकात लावून द्यायचं, म्हणजे मी मरायला मोकळी. आता मात्र रम्या रागानेच वसुहत्यांचा गळा धरते आणि म्हणू लागते मरायचंय ना तुला, मग उद्या मरण्यापेक्षा आत्ताच मर ना. एकदा मर म्हणजे माझ्या लग्नाचा विषय तरी मिटणार. आता आता वसुहत्या रम्याचा हात बाजूला करतात. रम्याला म्हणतात रम्या ग काय चाललंय, स्वतःच्या आईला मारतेस तू, आईचा गळा दाबतेस रम्या. अगं डोकं फिरलंय का तुझं? पण रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, माझा निर्णय झालाय. आता काहीही झालं तरी त्या विजयच्या मदतीने या संपूर्ण देशमुखांना मी उद्ध्वस्त करणार, सूड उगवणार. खरं तर त्या नकट्या नंदिनी आणि काव्यालाही धडा शिकवणार. दुसरीकडे नंदिनी काव्याला रूममध्ये घेऊन येते आणि काव्याला म्हणते काय काव्या, तुला बाळ नकोय? काव्या म्हणते अगं ताई तसं काही नाहीये. तर नंदिनी तिला म्हणते हे तुझं कधी ठरलंय काव्या? तर काव्या म्हणू लागते ताई, अगं अगोदर असं काहीही ठरलेलं नव्हतं, परंतु तूच बघ ना. अगं तुला तर माहित आहे ना मला लहान बाळं आवडतात, अगदी मनापासून. परंतु आता ही माझी वेळ चुकली आहे ग ताई, तुम्ही कोणीच का समजून घेत नाहीयेत मला. आता नंदिनी काव्याला काही समजावायला जाणार तर काव्य आता विजयचं वाक्य बोलत म्हणते, विजय अगदी बरोबर बोलतात. बाळ बनणं ही चॉईस असली पाहिजे, ॲक्सिडेंट नाही. ताई, मला माझं आणि पार्थचं बाळ या जगात आणायचं आहे, परंतु प्लॅनिंग करून. ताई अगं आपण छोट्या छोट्या गोष्टीचं प्लॅनिंग करतोच ना, मग ही तर एवढी मोठी गोष्ट आहे, आई व्हायचं आहे, बाबा व्हायचं आहे, मग त्याचं प्लॅन असायला नको का? मला असं वाटतंय की असं ॲक्सिडेंटली नको आहे मला, तर आमचं प्लॅनिंग करून आमचं बाळ या जगात यायला हवं. अगं ताई मी कशाचंच प्लॅनिंग केलं नाहीये, मी कसं सांभाळणार आहे बाळाला? तर नंदिनी म्हणते वेडी आहेस काय तू, तुला काय करायचंय, तुला काहीच करायचं नाहीये. काव्या म्हणते काय? नंदिनी म्हणते हो काव्या, अगं तुला फक्त बाळाला जन्म द्यायचाय. बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्ही आहोतच सर्वजण, आम्ही बाळाला सांभाळू, तू अजिबात काळजी करू नकोस. काव्या, नंदिनी काव्याला विश्वास देत म्हणते मी सांभाळेन तुझ्या बाळाला, अगदी स्वतःचं बाळ असल्याप्रमाणे. तर आता काव्या नंदिनीला प्रश्न करत म्हणते का तुला स्वतःचं बाळ होणार नाहीये? आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. तर काव्या म्हणते हे बघ ताई, अगं आज ना उद्या तुला स्वतःचं बाळ होणारच आहे, मग मला सांग दोघांना मांडीवर घेऊन बसणार आहेस का तू? तर नंदिनी काव्याला म्हणते अगं तू काय एवढा विचार करतेस, आपली मुलंच एकमेकांना सांभाळतील बघ तू. तर आता काव्या नंदिनीवर चिडते आणि म्हणू लागते ताई आता तू वाटेल ते बोलतेस. तर नंदिनी काव्याला प्रश्न करत म्हणते मला एक सांग, तू जर एवढी धडारीची मुलगी आहेस मग तुला कसली भीती वाटते? तर काव्या म्हणू लागते माझी ओळख पुसण्याची मला भीती वाटते ताई. अगं जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे हे कळालंय तेव्हापासून प्रत्येक जण फक्त बाळाचा विचार करतात. अगं पार्थसुद्धा आत्तापर्यंत मला पिस्कारलेली मांजरच म्हणायचे, परंतु आता मला होणाऱ्या बाळाची आई समजतात. पिस्कारलेली मांजर नाही, ती ओळख माझी कुठेतरी फुसली गेलीये ताई. ताई आत्तापर्यंत मला भावी IAS म्हटलं जायचं, तर त्यानंतर मी काव्या पार देशमुख झाले आणि आता तर काय, होणाऱ्या बाळाची आई. ताई माझं हे नाव आहे का, ही माझी ओळख आहे का? सांग ना तूच बोल. आता मात्र नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. ताई अगं तुला माहीत आहे का, अनिशा माझ्याशी का बोलत नाही, ती मला काय म्हणाली? काव्या, अगं तू एवढी हुशार मुलगी आहेस, प्रत्येक गोष्ट शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातेस, तुझं टार्गेट तू कंप्लीट करतेस, मग या बाबतीत तुझं टार्गेट का कंप्लीट होत नाहीये, कुठे अपूर्ण पडतेस? ताई अगं मी IASच्या परीक्षेपर्यंत जाते आणि मध्ये काहीतरी येतं. या अगोदरसुद्धा असंच झालंय ना एकदा. अगं ताई मी कुठल्या ना कुठल्यामध्ये अशी कारणं येतात आणि त्यामुळे IASची परीक्षा देऊ शकत नाहीये, माहीत आहे ना तुला ताई. पुन्हा एकदा मला माझ्या IASच्या परीक्षेमध्ये अडचणी नकोयत. त्यामुळे ताई मी आता ठरवलंय मनापासून आता या सगळ्या गोष्टी बाजूला सोडायच्या आणि फक्त IASच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. आणि ती सुरुवात मी केलीये. आता नंदिनी काव्याला शांत करते आणि म्हणू लागते काव्या तू अगोदर शांत हो, हे सगळे विचार मनातून काढून टाक काव्या. ग तुला काहीच करायचं नाहीये, बाळाला जन्म दिल्यानंतर तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. कारण आम्ही सर्वजण आहोत, आम्ही सर्वजण तुझ्या बाळाला सांभाळू, एवढा विचार का करतेस तू? तर काव्या म्हणते ताई. तर नंदिनी म्हणू लागते बाळ होऊ शकणार नाही ही भीती जगलेल्या तुझ्या बहिणीला विचार, आणि मग तुला कळेल की तुझा विचार योग्य आहे की नाही.
अगं तुझं सुख तुझ्या कुशीत येतंय, त्याला नाही म्हणू नकोस काव्या. असं म्हटलं जातं की बाळ आपल्या आईची निवड करत असतं आणि या बाळाने सुद्धा तुझी निवड केलीये काव्या. आई म्हणून तुला निवडलंय त्याने. काव्या, माझा तुला एवढाच सल्ला आहे, आई पण नाकारू नकोस. तर काव्या नंदिनीला म्हणते, ताई मी आई पण नाकारत नाहीये, परंतु IASची परीक्षा पास होत असताना, IAS होण्याचं स्वप्न बघत असताना मला माझा आई पण फेल व्हायचं नाहीये. IASची परीक्षा उत्तीर्ण होत असताना मला माझा आई होणं फेल झालेलं आवडणार नाहीये ताई. आणि आई पण मिळवताना मला IASचा चॅप्टर बंदही करायचा नाहीये. ताई, माझा ठाम निर्णय झालाय. आता मला माझ्या IASचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दुसरी तिसरी कोणतीही गोष्ट मध्ये येऊ देणार नाही. तर नंदिनी म्हणू लागते, काव्या असं काहीही होणार नाही. काव्या म्हणते, हो का? मग आता नंदिनी ताई, तू ही गोष्ट मॅनेज करू शकशील का? आईंनी आता 6 महिन्यानंतर माझ्या डोहाळे जेवणाचा घाट घातला आहे, पण 6 महिन्यानंतर माझ्या प्रिलिम्स आहेत. मग डोहाळे जेवण कॅन्सल करा असं तू आईंना सांगू शकतेस का? तर नंदिनी म्हणते, काव्या ग. तर काव्या म्हणते, नको नको, ते राहू देत. तू एक सांगशील का मला? एका प्रश्नाचं उत्तर दे. जर माझी डिलिव्हरी आणि माझी मेन्स एक्झाम जर एकाच दिवशी आल्या तर मग मी काय करायचं आहे? ताई सांग ना, मी नक्की कोणती परीक्षा द्यायची आहे? IAS होण्याची परीक्षा देऊ की आईपणाची? आता मात्र नंदिनीकडे उत्तरच नसतं. नंदिनी शांतच होते. काव्या म्हणून, बोल ना ताई. आता आपण तुझ्याकडेही उत्तर नाही, माझ्याकडेही उत्तर नाहीये. मग आपण आईंना विचारूया ना. चल ना, आपण आईंना विचारूया. एक काम करूया, तू नको विचारू, मी विचारते. असं म्हणत काव्या रागानेच आता रूम बाहेर पडते. नंदिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या काही थांबायला तयार नसते. आता काव्या रागानेच रूमच्या बाहेर पडलेली असते आणि ती जिना उतरत असते. काव्याचं कुठेच लक्ष नसतं आणि त्यावेळीच काव्याचा जिन्यावरून पाय घसरणार, पण त्यावेळी काव्या स्वतःला सावरते आणि आपला एक हात आपल्या पोटावर ठेवत आपल्या बाळालाच सावरते. नंदिनी मोठ्यानेच म्हणते, काव्या, काव्या ग, तू ठीक आहेस ना? काव्या म्हणते की हो. आता नंदिनी पाहते तर काव्याचा एक हात तिच्या पोटावर असतो. तर नंदिनी काव्याला प्रश्न करत म्हणते, काव्या, आता मला एक सांग, तू पडत असताना तू तुझा हात पोटावर का ठेवलायस? काव्या, अगं यातनंच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. अगं आई होण्यासाठी तयारी करावी लागत नाही, ती आपोआपच होत असते. आणि काव्या, अगं आईपणाबरोबरच तू IAS सुद्धा होशील याची आम्हाला खात्री आहे. तू तुझ्या एक्झामच्या अभ्यासासोबतच बाळाचं सुद्धा संगोपन नीट करशील, अगदी खात्री आहे. त्यामुळे काव्या, अगं एवढा विचार नको करूस. अगं आई पण मातृत्वाचं सुख तुला मिळतंय आणि तुला IAS सुद्धा व्हायचंय. काव्या, हे सगळं काही तू छान बॅलन्स करशील. आता नंदिनीचे हे शब्द काव्या शांतपणे ऐकून घेते आणि त्याच गोष्टींचा विचार करत, आपल्या बाळाची काळजी करत, पोटावर हात ठेवत काव्या आता तिथून सावकाश निघालेली असते. आणि यांचं बोलणं आता रम्याने ऐकलेलं असतं. आता काव्या तिथून निघून जाते. नंदिनीला काव्याची काळजी वाटत असते. इकडे रम्या मनाशीच म्हणते, मी जितकी आग भडकवण्याचा प्रयत्न करते तितकीच नंदिनी ही आग विझवण्याचा प्रयत्न करते, पण मी यावेळी हरणार नाही. बाकी राहिलं उत्तर तर मी देणारच आहे काव्या, आणि तेही कायमचं. असं म्हणत रम्या आता खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे काव्या आता विक्रम यांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्येच येते आणि म्हणते, बाबा येऊ का? विक्रम म्हणतात, हो बाळा ये. कशी आहेस तू? गोळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित घेतेस ना? वेळेवर घेतेस ना? तर काव्या म्हणते, हो बाबा, सगळं काही मी अगदी वेळेवर घेते. तर विक्रम काव्याला म्हणतात, काव्या, अगं 3 मुलं झालीयेत. मानिनीच्या सगळ्या गोळ्यांबद्दल मला अगदी व्यवस्थित माहीत आहे. मानिनीचं रुटीन मला अजूनही पाठ आहे. तर काव्या म्हणते, हो. तर विक्रम म्हणतात, सांगू? असं म्हणत विक्रम आता मानिनीताईंच्या सगळ्या गोळ्यांचे डिटेल सांगू लागतात. काव्या म्हणते, खरंच बाबा, तुमची मेमरी मात्र शार्प आहे. तर आता विक्रम म्हणतात, काव्या, खरं सांगू का तुला? मुलगी होऊ देत नाही तर मुलगा, परंतु तुमच्या मुलांसोबत हा म्हातारा हवा तेवढा धिंगाणा घालणार आहे आणि मग मात्र मी रिटायर होणार आहे. हो, अगदी माझं ठरलं आहे. तर आता काव्या विचारते, बाबा, तुम्हाला काय वाटतं, कोण होईल? तर विक्रम म्हणतात, एक मुलगी तर हवीच, पण एक मुलगा पण हवा. तर आता काव्या म्हणते, बाबा काय हे? तर विक्रम म्हणतात, हो, पण एक सांगू का? मुलगी झाली तर अगदी धागड धिंगाणा घालणारी, म्हणजे तुझ्यासारखीच डॅशिंग, झाडावर चढणारी, नाचणारी, गाणारी, सगळ्या गोष्टी हँडल करणारी, अगदी आमची दुसरी काव्याच. आणि मुलगा झाला तर एकदम शांत, प्रेमळ, निरागस, अभ्यासू आणि किचनमध्ये वावरणारा, अगदी आपल्या पार्थासारखा.
तर काव्या म्हणते हो, आणि अगदी चुकला तर पार्थ त्याचे कानही धरतील. तर विक्रम म्हणतात की हो, जसे आज मी त्याचे धरलेत. विक्रम काव्याला म्हणतात, याच विषयी बोलायला आलीयस ना तू? तर काव्या म्हणते हो बाबा. बाबा, खरं सांगू का, तर मी पार्थला ओरडलात ते ऐकू येत होतं मला, आणि नक्की तुम्ही बाबा पार्थला काय बोललात हे मला आईंनी सांगितलं. सॉरी बाबा, पण तुम्ही बोललात, ओरडलात ते खरंच मला नाही आवडलं. आता विक्रम मात्र शांतच होतात. तर काव्या म्हणू लागते, बाबा म्हणजे तुम्ही असं कधी ओरडत नाही ना, म्हणून असं वाटलं. तुम्हाला माहीत आहे का बाबा, आज दिवसभर पार्थ खूप शांत शांत होते. मी व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता त्याला, पण तेव्हासुद्धा ते काहीच माझ्याशी बोलले नाहीत. तर विक्रम म्हणतात, नाही नाही, माहीत आहे, मला पार्थ अशी चूक कधीच करणार नाही, जी चूक त्याने आज केली आहे. काव्या म्हणते, अगदी खरं, मलाही असंच वाटतंय बाबा. विक्रम काव्याला म्हणतात, पण कसं असतं ना बाळा, आपलं बाळ जर चुकलं, आपलं मूल चुकलं, तर कान धरून त्याला सांगता आलं पाहिजे. आणि जर आपण सांगितलं तरच त्याला कळणार ना की चूक काय, बरोबर काय. आपल्या मुलाची चूक, त्या चुकीची जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं बाळा. पण नाही काव्या, आज मात्र मला खरंच खूप छान वाटलं, म्हणजे तू त्याच्यासाठी वाज्यांशी बोलायला आलीस. काव्या म्हणते, बाबा. तर विक्रम काव्याला म्हणतात, काव्या, अगं पार्थची काळजी करू नकोस ग तू. तो घरी आला ना की स्वतःहून माझ्याशी बोलेल, बघसच तू. आता विक्रम बोलायला आणि त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. तो आवाज देत म्हणतो, बाबा, मी आत येऊ का? मला 2 मिनिटं बोलायचं आहे. आता काव्या विक्रम यांच्याकडे पाहते आणि म्हणू लागते, बाबा, मी येते, तुम्ही बोला तोपर्यंत. असं म्हणत काव्या बाहेर पडते. पार्थकडे पाहते आणि काव्या हसू लागते. तर पार्थ काव्याला म्हणतो, मला वाटलंच होतं की तुम्ही बाबांशी बोलायला आलं असणार. मी आता 2 मिनिटात बोलतो आणि येतोच. तर काव्या म्हणते, लवकर या हा, मला झोप आली. असं म्हणत काव्या रूमच्या दिशेने निघून जाते. आता विक्रम पार्थला म्हणतात, या चिरंजीव, बसा. आता बसताच पार्थ घडलेला सर्व प्रसंग विक्रम यांना सांगू लागतो आणि म्हणू लागतो, बाबा, ज्यावेळी रोहितने प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी मी सुद्धा त्या मीटिंगमध्ये होतो. त्यावेळी दिस्तोगीचे सगळे प्रॉब्लेम्स तिथेच डाऊट क्लिअर केले होते, आणि त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्याला डील मिळेल याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते ज्यावेळी बाहेर निघून गेले त्याच दिवशी त्याच वेळी तिथे विजयसुद्धा आला होता. इनफॅक्ट मीच त्याला बोलवलं होतं. परंतु विजयने ते कॉन्ट्रॅक्ट मुद्दामून घेतलं आहे एवढं मात्र नक्की. इनफॅक्ट मला तरी असं वाटतं की रम्याने प्रेझेंटेशन काढून घेतलं याचाच राग आणि रम्याला इम्प्रेस करण्यासाठी त्याने हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. त्या सगळ्यामध्ये त्याचं नुकसान आहे हे त्याला माहीत असूनसुद्धा त्याने ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. तर आता विक्रम म्हणू लागतात, तुला या गोष्टीवर शुअर आहेस का की त्याने रम्याला इम्प्रेस करण्यासाठी किंवा रम्यानेच त्याला सांगितलं असेल? तर आता पार्थ म्हणतो की हो बाबा, कारण मी रम्याला प्रेझेंटेशन देणार नाही हे त्याला कसं कळणार? रम्यानेच कदाचित त्याला सांगितलं असणार. तर आता विक्रम म्हणतात, तसे असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल. त्या मुलाला पहिल्यांदा भेटलो ना त्याचवेळी मी त्याची नजर ओळखली होती. त्याची नजर काहीतरी वेगळीच आहे, अगदी खारीची नजर आहे. त्यामुळे आपल्याला यापुढे जपून पावलं टाकावी लागतील. जर त्याने रम्याला इम्प्रेस करण्यासाठी एवढं मोठं नुकसान जर केलं असेल तर नक्कीच यामागे अजून काहीतरी त्याचा डावपेच असू शकतो. बघ, तुला काही शोधून सापडतंय का? बरं जा, तुझी बायको वाट पाहत असेल, कारण तुझी बायको तुझ्यासाठी वकिली करायला इथे आली होती. तर पार्थ म्हणतो, काय, खरंच? तर विक्रम म्हणतात, मग अग्रे, तुझीच वकिली करण्यासाठी ती आली होती. तर विक्रमला आता पार्थ म्हणतो, एवढा हळवं प्रेम? तर विक्रम म्हणतात, बघ बाबा, तुझ्या बायकोचं प्रेम किती आहे तुझ्यावर. विक्रम पार्थला म्हणतात, पण पार्थ, मला एक सांग, मी तुला सगळ्यांसमोर ओरडलो त्याचं वाईट तर वाटलं नाही ना, राग नाही ना आला? तर पार्थ म्हणतो, बाबा, मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे आपल्याला माहीत आहे ना, त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचा राग आला नाही. आता विक्रम यांना पार्थचा अभिमान वाटत असतो. तर आता पार्थ म्हणू लागतो, बरं बाबा, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, माझी मांजर फिस्कारूनच फक्त माझ्यावर प्रेम करते. तर विक्रम म्हणतात, हो का, जा आता, बघ जा, तूच बघ कसं प्रेम मिळतंय ते. तर पार्थ म्हणतो, आलोच. असं म्हणत आता पार्थ रूममध्ये निघून जातो. तर इकडे मात्र विक्रम आपल्या मुलांचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्या ब्रेकफास्ट करत असतात. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, काल रात्री रूममध्ये याला थोडा उशीर झाला, पण तुम्ही झोपला? काव्या म्हणते, हो ना, कधी झोप लागली कळलंच नाही. परंतु एक बरं झालं, त्यानिमित्ताने मला पहाटे लवकर जाग तरी आली. मस्त पहाटे उठून अभ्यासाला बसले. छान अभ्यासही झाला आणि एक चॅप्टर पूर्ण नोट्स काढून पूर्ण झाला सुद्धा. आता काव्या कॉफी पीत असते. तर त्याचवेळी पार्थ नकळतच काव्याला म्हणतो, आय लव्ह यू काव्या.
आता मात्र काव्याला ठसकाच लागतो. पार्थ तिला पाणी देतो आणि म्हणू लागतो, काय झालं? काव्या म्हणते, तुमचं काय हे मध्येच? तर पार्थ म्हणतो, तुमचं डेडिकेशन. सकाळी उठून मनापासून अभ्यास करणं, मला कोण ओरडलं तर त्यांना जाऊन विचारणं, सगळं आवडतंय मला. तर काव्या पार्थला म्हणते, मी काय म्हणते पार्थ, तुम्ही एक दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्या ना. मी सुद्धा अभ्यासातून सुट्टी घेईन. म्हणजे एक दिवस आपण दोघांनी फक्त आपलं आयुष्य जगायचंय. म्हणजे ना ऑफिस, ना अभ्यास, ना आपलं बाळ, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक दिवस काव्यार्थच्या मोमेंट जगूयात ना आपण. चालेल? तर पार्थ म्हणतो, नक्की. काव्या म्हणते, प्रॉमिस?